निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे चालू आहे. 15 तारखेला आता मतदान होणार. जेमतेम 7 ते 8 दिवसच या गोष्टीला राहिलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे चर्चांना, वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. तर अशीच काहीशी गत आपल्याला सांगलवाडीमध्ये सुद्धा दिसते. कारण भाजपाकडून एक मातब्बर अनुभवी उमेदवार आहेत, माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या सुनबाई या ठिकाणी अजित पाटील यांचे मिसेस आहेत. त्याचबरोबर महाबळेश्वर चौगुले हे देखील बऱ्याच वर्षापासून तिथले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना देखील राजकारणाचा अनुभव आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघत असाल तर अभिजित कोळी एक युवा नेतृत्व आहे, ज्याला वाढता प्रतिसाद आपल्याला या सांगलवाडीतून जनतेतून दिसत आहे. त्यांनी बरेच शिबिरं घेतलेली आहेत, बऱ्याच लोकांना तो मदत करतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. तरुणाई तर त्याच्या नावावरच चालते असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण ते चित्र बऱ्यापैकी आपल्याला इथं सांगलवाडीत दिसून येते. त्याचबरोबर रोज एक नवीन विषयाचे जनक सचिन भाऊ कदम यांनी भरपूर काम केलेलं आहे सांगली महानगरपालिका. तर त्यांचा देखील राजकीय वारसा आहे. अश्विनी कदम या त्यांच्या सूनबाई आहेत आणि तिथं सुद्धा एक राजकीय वारसा खूप वर्षापासून त्या घराण्याला आहे. आणि तिसऱ्या ज्या आहेत तर त्या दिलीप भाऊ पाटील यांच्या मिसेस आहेत. त्या सुद्धा सुशिक्षित आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत. तर हे एकदम असं म्हणजे भरभक्कम असं पॅनल इथं दिलेलं आहे महाविकास आघाडीनं महायुतीच्या विरोधात. तर आपण या सगळ्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये अभिजित दादांच्यासाठी सुद्धा वातावरण चांगलं आहे. अभिजित दादांनी जे काही काम सांगलीवाडीसाठी केलेलं आहे ते सर्वजण जाणत आहेत, सर्वजण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं दोघांच्यासाठी विशेषतः अभिजित दादांच्यासाठी वातावरण चांगलं आहे. तसं जर म्हटलं तर तात्यांचाही अनुभव फार मोठा आहे. तात्यांनी खूप माजी आमदार आहेत, त्यांचंही काम आहे. त्याच्यामुळं की यासाठी की आपण सांगू शकत नाही की आपण सध्याच्या घडीला कोणाचं पॅनल अग्रेसिव्ह आहे. परंतु जर असं जर म्हटलं तर की अभिजित दादांच्यासाठी चांगलं वातावरण आहे आणि प्रचार सुद्धा ते सध्या आघाडीवरती आहे. का आपल्याला असं वाटतं की अभिजित कोळी जे आहेत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, तर यांचंच नाव पुढे येत आहे असं आपल्याला का वाटतंय? गेली 5 वर्ष झालं, भले 2 वेळा यापूर्वी त्यांनी निवडणूक लढवलेली होती, 2 वेळा निवडणूक लढवून सुद्धा ते हरलेले होते, पडलेले होते. परंतु त्याच्यातून ते बॅकवर्डवर न जाता त्यांनी गेली 5 वर्षामध्ये हरलेला असताना सुद्धा, पडलेला असताना सुद्धा 5 वर्षामध्ये परत त्यांनी नव्या जोमानं काम केलं आणि नव्या जोमानं काम करून 5 वर्षामध्ये खूप चांगले उपक्रम, सेवा लोकांच्यासाठी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची लोकांना जाणीव आहे. स्वतःच्या पदाचे पैसे घालून ती व्यक्ती आज लोकांची सेवा करत आहे. या सगळ्या गोष्टींची लोकांना जाणीव असल्यामुळे ते थोडंसं चांगल्या पद्धतीनं आज कार्यक्रम चालू आहे त्यांचं. तर आपल्यासोबत हे जोडले गेले होते गजानन लोहार, एक सुशिक्षित आणि सुजान सांगलवाडीचे नागरिक आहेत. यांचा रेणुका फायनान्शियल सर्व्हिसेस हा फायनान्सचा बिझनेस आहे आणि एक उद्योजक म्हणून त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. त्यांच्या या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.